नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बेलाचं झाड एक पवित्र असं झाड आहे. बेलाचं झाड जर आपल्या घराच्या आसपास असेल तर आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्याला मान सन्मान, यश, कीर्ती या सगळ्याची प्राप्त होते असंही म्हटलं जातं. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असतील तर या झाडाच्या प्रवाहामुळे त्या सर्वांपासून आपला बचाव होतो, अशी ही मान्यता आहे. एक दैवी आणि अलौकिक वनस्पती म्हणजे बेलाचं झाड. शिवपुराणात सुद्धा याचा उल्लेख येतो. सर्व तीर्थांचं पुण्यफळ हे बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये स्थित आहे. महादेवांना बेलाचं पान अतिशय प्रिय आहे. तर एका बेलाच्या पानानेही महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. इतकं महत्त्व बेलाच्या झाडाचं आहे. म्हणूनच बेलाचं झाड आपल्या आजूबाजूला नक्की लावावे. आज आपण बेलाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला असावे आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि त्याचा लाभ कसा मिळवावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मंडळी, काही जण म्हणतात बेलाचं झाड घरात असू नये, पण हे चुकीचं आहे. बेलाचं झाड अतिशय पवित्र आणि दिव्य आहे. त्याशिवाय ते महादेवांनाही प्रिय आहे. त्यामुळे ते घराच्या आसपास लावणं शुभ मानलं जातं. बेलाचं पान कधीही शिळं होत नाही. महादेवांना प्रसन्न करून आपली इच्छा, मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी बेलाचं पान हे एकमात्र साधन. बेलाचं झाडाचं पूजन केल्यानं काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की बेलाचं झाड जे व्यक्तीला लावतात त्यांचा वंशही पुढे पुढे वाढत जातो. जे व्यक्ती बेलाचं झाड लावल्याऐवजी तोडतात त्यांचा वंशही खुंटतो. जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचं झाड लावलेलं असेल तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते. घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, अपयश, भांडण, तंटे होत नाही असंही म्हटलं जातं. बेलाचं झाड जर घराच्या उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशेला असेल तर घराच्या सदस्यांना मान सन्मान मिळतो. त्यांना यशाची प्राप्ती होते. त्यांचा नावलौकिकही चारही दिशांना पसरतो. त्यांना अधिकाराचे पद मिळते. जर घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला बेलाचं झाड असेल तर आपल्या घरात सुख समृद्धीचा वास येतो. माता लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करते. घरात अंगणात जर बेलाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणतीही वाईट शक्ती प्रभाव टाकू शकत नाही. कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र घरावर वाईट प्रभाव येऊन देत नाही असंही म्हटलं जातं. जर आपल्या घराच्या पुढच्या बाजूला बेलाचं आणि मागच्या बाजूला केळीचं झाड असेल तर आपल्या घरात माता लक्ष्मीचं निरंतर वास्तव्य राहते. या दोन्ही झाडांचे मनोभावे पूजन मात्र करावे. शिवपुराणात बेलाच्या पानांचा महिमा तर आलेलाच आहे. तीनही लोकांत जेवढं पुण्य आहे तेवढं बेलपत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्वपत्राचा वापर केल्यास भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते. बेलाच्या पानांचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा भरपूर फायदे आहेत. बेलाचे पान म्हणूनच महाशिवरात्रीला महादेवांना वाहतात. तुम्हाला बेलाचं झाड लावायचं असेल तर ते तुम्ही महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्की लावा. धन्यवाद.